जालना जिल्ह्यातील पारद या गावामध्ये असणारी एक भयंकर घटना घडलेली आहे। मराठवाड्यातली ही असणारी 7वी घटना आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। एका धनगर समाजाच्या बोराडे नावाच्या असणाऱ्या व्यक्तीला त्याचा गुन्हा काय अजून कोणाला माहिती नाही, त्यांचा काय दोष आहे हेही अजून कळायला मार्ग नाही, परंतु त्याला विस्तवामध्ये उभं केलं। तेवढंच झालं नाही तर दुसऱ्या बाजूला लोखंडी रॉड जे आहेत ते गरम केले, त्याच्याने असणारं त्याला चटके देण्यात आलेले आहेत आणि त्याला मारून टाकण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी होता। गावकरी तिथे उभे होते, पण कुठल्याही गावकऱ्याने मध्यस्थी केली नाही। तर त्याने व्हिडिओ केले आणि ते व्हिडिओ टाकल्यामुळे हे प्रकरण बाहेर पडलं अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध धनगर असा एक सुप्त संघर्ष चालला होता, याची सगळ्यांना जाणीव होती। पण आता असणारा हा फिजिकल फॉर्ममध्ये यायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे। शासनाला आमची असणारी विनंती आहे की हा जो सामाजिक सलोखा महाराष्ट्रभर आहे त्याला कुठेतरी तडे जाताना दिसतायत। मी दुर्दैव असं म्हणेन की ओबीसीचे नेते जे आहेत, मग ते छगन भुजबळ असतील किंवा नवनाथ पडळकर असतील किंवा हाके आहेत किंवा पंकजाताई मुंडे आहेत आणि इतर जे आहेत, यांच्यापैकी कोणीही या झालेल्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। इलेक्शन आलं की आम्ही असणारं ओबीसीचे कैवारी अशा रीतीने असणारं मिरवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस या धनगर समाजाला वाचवण्यासाठी ओबीसीचे नेते येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली आहे, पोलिसांकडे कारवाईची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्या कारवाईमध्ये फक्त एकालाच आता पकडले अशी असणारी परिस्थिती आहे। या संदर्भातला असणारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारा मी वेळ मागितलेली आहे। हे असणारं अत्यंत गरीब धनगराचं कुटुंब आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं असणारं सहाय्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पक्षाचे कार्यकर्ते जेवढी मदत करतात तेवढी मदत त्या ठिकाणी आहे। जालना जिल्ह्यातली ओबीसी संघटना जी आहे त्यांच्याशी काही जणांशी माझं असणारं बोलणं झालं। त्यांनी 6 तारखेला या प्रश्नावरती सर्व ओबीसी सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी असणारा मोर्चा जालन्याला त्या ठिकाणी ठेवलेला आहे। शासनाला माझी असणारी विनंती आहे की ह्याच्यातले जे दोषी आहेत त्या सर्वांनाच अटक झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसरं, त्या गावामधले जे उपस्थित होते
परंतु यांनी वाचवण्याची भूमिका घेतली नाही, म्हणून त्या गावावरती सामूहिक दंड बसवला पाहिजे अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत. मानव अधिकार समिती जी आहे त्या मानव अधिकार समितीलाही आम्ही याची जाणीव करून देत आहोत. नवीन मानव अधिकारचे असणारे चेअरमन माजी न्यायाधीश हायकोर्टाचे बदर साहेब हे आता चार्ज घेतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांनाही आम्ही असणारं ह्या संदर्भातलं सूर्यवंशीच्या संदर्भातलं त्या ठिकाणी भेटणार आहोत. परंतु एकंदरीत दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जो आहे तो हळूहळू बिघडत चाललेला आहे आणि व्हायलन्स नुसती झाली तर मी समजू शकतो, पण व्हायलन्समध्ये क्रूरता आता आलेली आहे ही सगळ्यात वाईट आहे. एखाद्याला तुम्ही मारून टाकलं ते रागाच्या भरात मारून टाकला असं त्या ठिकाणी होतं, परंतु ज्यावेळेस हलाल करून तुम्ही असताना ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ही क्रूरता अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि ह्या घातक क्रूरतेला शासनाने कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, लोकांमधला सामाजिक सलोखा कशा रीतीनं राहील हा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. आणि माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर ओबीसीचे नेते हे ओबीसी समाजाला आम्ही त्याच आहोत त्यांच्याबरोबर, परंतु हेही तिथे भेट देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. नेमकी कोण आहे, यांना मारहाण का करणं, काय कारण होतं की यांना ही अशी जबर मारहाण करणं ते अजून कोणीही सांगायला तयार नाही आहे. ते अत्यंत गरीब कुटुंब आहे. जी जालन्याची टीम पाहायला गेली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली, त्यांचं असं म्हणणं आहे की यांचा आणि त्यांचं ज्यांनी मारलेला आहे मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो, आणि त्याच्या भावाला सांगून त्यांनी असं मारायला लावलं अशी परिस्थिती आहे. पण त्या दोघांचं काही भांडण आहे असं दिसायला तयार नाही आहे, म्हणजे काही दिसत नाही आहे. यांचं अगोदर काही भांडण झालं होतं का तर अजिबात तेही दिसायला कुठे तयार नाही आहे. पण ह्याला टार्गेट करून तिथे असताना चटके दिलेत आणि विस्तवावरती उभं करण्याचा प्रयत्न झाला आहे एवढं निश्चित आहे. आता त्यांची प्रकृती कशी, म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. असं आता जसं तुम्ही म्हटलं की आता मारण्यामध्ये क्रूरता आलेली आहे, आता त्याचंच प्रकरण जे संजय देशमुख संतोष देशमुख आहे त्यांच्याबाबत आहे. कारण कालपासून त्यांचे फोटो व्हायरल होतात, त्यांना कशा क्रूरतेने मारलं हा मुद्दा तुम्ही याआधी उचललेला आहे. ही क्रूरता आता सातत्याने या सगळ्या घटनांमध्ये ही सातत्याने आहे. मी असणारं ह्या क्रूरतेचं जे आहे त्या गावकऱ्यांनी जो फोटो काढलेला आहे म्हणजे व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी असणारा आपल्या सगळ्यांना असणारं शेअर केलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला दिसेल की त्याला असणारं काय क्रूरतेने त्याला असणारं चटके दिल्या जात आहेत हे एकंदरीत तिथे दिसतंय. अंजली दमनी यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी सरळ सांगितलं आहे की या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा जो पदाधिकारी आहे आणि त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा सांगितलेलं आहे की या पदाधिकाऱ्यांनाच काढावं. तर अशा गोष्टींच्या मागे शिवसेना म्हणजे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, मोठे नेते असतील तर पदाधिकाऱ्यांना कुठेतरी त्याचा पाठबळ मिळते म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. ते आता उबाटा सेनेने त्यांना असणारा पक्षात ठेवायचे की न ठेवायचा त्यांचा प्रश्न आहे. नॉर्मल कारवाई असणारी अशी असते की अशा असणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पक्षातून बडतर्फ केलं जातं. सेनेकडून बडतर्फ होणार नसेल म्हणजे उबाटा सेनेकडून बडतर्फ होणार नसेल तर हेच गृहीत धरलं जातं की त्यांनी असणारं इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शनवरती त्याला मारले अशी असणारी परिस्थिती आहे. पण ते का मारले हे सुद्धा उबाटा सेनेने सांगावं. संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा आज राजीनामा झाला. गेल्या 2.5-3 महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, मात्र आज तो राजीनामा झाला. सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? ते मी मागेही म्हणालो होतो की
FIR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाकोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे दिसणार नाही. आत्ता त्याच्यामध्ये असणारं जी माझ्याकडे थोडीफार जी माहिती आहे त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर कोणाचं तरी धनंजय मुंडेशी बोलणं झाले असं संभाषण पोलिसांच्या रेकॉर्डला आहे. हे जर रेकॉर्डला असेल तर मुख्यमंत्री अडचणीत आहे हे आपण असं लक्षात घ्या. हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे आणि जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत ते एक्झिक्युटिव्हच्या हातात असतं. आता एक्झिक्युटिव्हचा हेड म्हटला तर मुख्यमंत्री हा एक्झिक्युटिव्हचा हेड आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत. एक तर हा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यापर्यंत पोचला का, तर मुख्यमंत्र्यापुढे पोचला नसेल तर ज्या अधिकाऱ्यांनी पोचवला नाही त्याला निलंबित केलं पाहिजे ताबडतोब आणि त्याला डिसमिस केलं पाहिजे कारण त्यांनी त्याची ड्युटी केलेली नाही आहे. दुसरं, हा जर रिपोर्ट गेला असेल तर मग माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री जे आहेत यांच्याच रोलबद्दल असणारा मग शंका सुरुवात होते अशी परिस्थिती आहे. त्यांना खरं बाहेर येऊ द्यायचं नव्हतं की त्यांना असणारा मुंडे ह्यांना धनंजय मुंडे यांना असणारा प्रोटेक्ट करायचं होतं. हा मला वाटतं त्याच्यातला प्रश्न शिल्लक राहतो. सभागृह चाललेला आहे, माझा अंदाज असा आहे तिथे हा प्रश्न उचलला गेला पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतं. परंतु आजच्या दिवसामध्ये वेगळाच कुठला तरी प्रश्न त्या ठिकाणी गाजतोय असं मला एकंदरीत दिसते. आणि त्यामुळे उद्या आपण असणारं गृहीत धरू की विधानसभेमध्ये देशमुखाबद्दलचं असणारं विधान केलं जाईल आणि त्यावेळेस हा प्रश्न नेमका विचारला जाईल की इन्क्वायरी ऑफिसर जो आहे त्या इन्क्वायरी ऑफिसरने वरच्या अधिकाऱ्यांना हे जे संभाषण झालेलं आहे अर्धा तास अगोदर, काय संभाषण आहे कोणाला माहिती नाही आहे. ते संभाषण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली की न पोचली हे उद्या मला वाटतं सभागृहामध्ये कुठल्या तरी आमदारांनी विचारलं आणि त्यांनी जर उत्तर दिलं तर मग आपल्या लक्षात येईल की ती माहिती दिली की न दिली आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न उपस्थित राहतात अशी परिस्थिती. सर, चार्जशीट दाखल झालेली आहे. चार्जशीटमध्ये सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव आहे, मात्र अजूनही धनंजय मुंडे यांना कुठेही सह आरोपी केलं नाही. वकील म्हणून ह्यासाठी काय प्रक्रिया असते, काय ते नाही असे मी मागेही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय ते की जोपर्यंत तुमच्याकडे एव्हिडन्स नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही सहआरोपी करू शकत नाही. आत्ताचं सुद्धा मी जे म्हणालो की अर्धा तास अगोदरच्या याच्यामधलं जे काही संभाषण आहे त्या संभाषणामध्ये काही वाक्य आहेत का, काही शब्द आहेत का की ज्याच्यातून मुंडे असे असताना म्हणतात आहेत की अमुक अमुक करा, असं काहीच नसेल आणि नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असेल ती, तर तुम्हाला असं ते नॉर्मल कॉन्व्हर्सेशनच्या ह्याच्या खाली धरून त्यांना कल्पना नाही याची तुम्हाला ग्राह्य धरावं लागतं. नाही, पण हे सगळं जे ॲस्ट्रॉशन म्हणजे जी खंडणी सगळं हा प्रकरण होता, खंडणीमुळे सगळं मृत्यू आणि हत्याकांड झाला. मात्र या सगळ्या संदर्भाच्या ज्या बैठकी आहेत त्या धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झाले होते अशा प्रकारचा थेट आरोप आहे. त्यामुळे थेट आरोप हा वेगळा पण त्याचा पुरावा हा वेगळा. पुरावा असल्याशिवाय तुम्ही चार्जशीटमध्ये नाव जरी घातलं असं धरून चाला की माझं असणारं कुठल्या तरी असणारं एका चार्जशीटमध्ये नाव आहे पण त्या चार्जशीटमध्ये माझ्या संदर्भातलं कुठलाही पुरावा नसेल
तर मी एक डिस्चार्जचा अर्ज त्या ठिकाणी कोर्टाला मागतो की माझा असणारा आहे, आणि तिथून मोकळं झाल्यानंतर मग आयोग आणि ज्यांनी माझं नाव दिलं या दोघांना मी असणारा फॉल्स एव्हिडन्स आणि फॉल्स हे करण्यासाठी पुन्हा मी जेलमध्ये टाकू शकतो त्यांना. पुरावे जसं तुम्ही म्हणता की पुरावे असणं गरजेचं आहे, मात्र पुरावे सध्या आहेत का नाही ते माहिती नाही. मात्र जे 84 किंवा 85 दिवसापासून सध्या राजकारण सुरू आहे, कुठे ना कुठे राजकीय हस्तक्षेप नव्हता असंच सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचे पुरावे समोर आणेल का आणि धनंजय मुंडेवर कारवाई होईल का, काय वाटतं? ते आता अर्ध्या तासाचं संभाषण आलेलं आहे, तेव्हा मी असं समजतोय की निकम साहेबांची नेमणूक झालेली आहे याची सरकारी वकील म्हणून. तेव्हा पहिलं काम असणारं निकमांचं हे राहील की हा जो संभाषण आहे की जे रेकॉर्डला जोडलेलं नाही ते संभाषण कोर्टामार्फत मागून घेणं आणि त्याचं तपासून गरज असेल तर मग कोर्टालाच सांगणं की FIR बरोबर हे जोडा. हे निकम साहेब कधी त्या ठिकाणी करू शकतात. आता हे प्रकरण असेल किंवा जालन्याचं प्रकरण असेल आणि तुम्ही स्वतः म्हणाल की अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत, राज्य सरकार या असल्यामुळे सगळ्या घटना वाढत आहेत. तुम्ही जे पेरता तेच उगवतात. तुम्ही धार्मिक नफरता ही पेरलीत, द्वेष हा पेरलात, आता ते उगवताना आपल्याला दिसते. आता ते कशा प्रकारचं, ज्याला इंग्रजी शब्द मॅनिफेस्ट आपण म्हणतो, की कशा पद्धतीने ते प्रकट होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. आपल्या इथला जो सगळ्यात साधा सोपा मार्ग जो आहे तो जातीय दंगलीमध्ये आणि जातीय द्वेषामध्ये आपल्याला तो दिसतो. या प्रकरणासोबतच अजून एक प्रकरण होतं जे परभणीचं प्रकरण जे तुम्ही सातत्याने लावून धरलं होतं, त्या प्रकरणामध्ये नेमकं आता काय चालू, कारण पोलिसांना बडतर्फ केल्यानंतर त्यामध्ये काही अपडेट दिसत नाही. आता नेमकं त्या प्रकरणात काय? जुना कायदा याच्या बाबतीत काहीतरी स्पष्टता होती. नवीन कायदा आता जो क्रिमिनल प्रोसिजर कोड नवीन भारतीय जनसंहिता म्हणून असं जे काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धवट आहे. पूर्वी तरी एक असं होतं की अशा कस्टोडियल डेथचे मॅटर्स हे पोलीस इन्क्वायरी न करता मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी आणि मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली तरी ह्युमन राईट कमिशननी इन्क्वायरी करावी. तेव्हा ह्युमन राईट कमिशन इन्क्वायरी करताना त्याच्या 2 अँगलनी इन्क्वायरी करते. एक, खरंच कस्टोडियल डेथ आहे का, कस्टोडियल डेथ असेल तर क्रिमिनल साईड कशा रीतीने आपण गेलं पाहिजे हे असणारं बघतं, आणि दुसऱ्या बाजूला कॉम्पेन्सेशनची बाजूसुद्धा त्या ठिकाणी असणारं बघतं. अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या कायद्यामध्ये ह्युमन राईट कमिशनला फार कमी रोल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आता मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आलेला आहे, ह्युमन राईट कमिशनचा अजून रिपोर्ट आला नाही. कारण का आत्ताच आत्तापर्यंत वन मॅन कमिशन होतं, आता असणारं सभासद त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. त्याचं पुढे काय करावं हा मोठा प्रश्न आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये असणारे ह्युमन राईट कमिशनचे मेंबर जे होते त्यांना भेटलो. मी म्हटलं ॲटलिस्ट तुमची प्रक्रिया तरी सुरुवात करा. तेव्हा त्यांनी आज माझ्या अंदाजानं नोटीस काढून सगळ्यांना बोलवतो, त्यांचं म्हणणं असणारं ऐकतो, म्हणजे कमिशन ऐकून घे आणि नंतर कमिशन आपलं असणारं डायरेक्शन SP ला देईल की पुढच्या काय करायचं अशी असणारी परिस्थिती आहे. माझ्या अंदाजानं इथं कायद्याचा लॅक्यून आहे आणि कायद्याचा लॅक्यून असल्यामुळे
आम्ही असताना आज त्या ह्याच्यावरती बसतो आहोत आणि एक रिट पिटिशन आम्ही असताना दाखल करून घेण्याचं चाललेलं आहे. ते हे शॉर्ट पॉईंटवरती की मॅजिस्ट्रेटचा जो कस्टोडियल रिपोर्ट जो आहे त्याला फायनल समजू नये, त्याच्यामध्ये इन्क्वायरी ऑफिसर एक बसवण्यात यावा की जो हायकोर्ट त्याला मॉनिटर करेल आणि FIR जी आहे ती FIR दाखल अजून FIR दाखल नाही आहे, तेव्हा FIR दाखल करून त्याच्या इन्क्वायरीला सुरुवात करतात. सर, अबू आझमींनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की औरंगजेब हे एक चांगले प्रशासक होते, त्यावरून आज विधानसभेत गदारोळ करत असं तुम्ही आता उल्लेखही केला, एक वेगळ्या मुद्द्यावर गदारोळ करत, तो कदाचित तो मुद्दा आहे, तर त्याच्यावरती मुद्दा तो आता सध्या गदारोळ चालू आहे. नेमकं का असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं? ते अबू आझमीला विचारणं, मला काय विचारते? तर तुम्ही अबू आझमीला विचारा त्यांनी काय केलं ते. चल, थँक्यू. अरे हिंदीमध्ये रेडी झालं. जालना जिले के पारत गांव में बोराड़े करके व्यक्ति को अग्नि पर चलाया गया और साथ ही साथ लोहे का जो सीला होता है उसको गर्म करते हुए, तपाते हुए उस पे शरीर पे जो है वो उसको दाग दे गए हैं, उसको चटके दिए गए हैं. उसकी हालत ख़राब है, हॉस्पिटल में एडमिट है. उस पर ये अत्याचार क्यों हुआ इसकी कोई जानकारी नहीं. अत्याचार करने वाले जो है UBT सेना के ज़िला के अध्यक्ष है ऐसे बताया जा रहा है. सरकार से हम लोग ये मांग कर रहे हैं कि ये गरीब परिवार है, ये अपने आप को बचा नहीं पा सकते हैं और इसलिए जो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन महाराष्ट्र की ख़राब हो रही है और दिन पे दिन समाज के अंदर जो एक दूसरे के खिलाफ गैर विश्वास बढ़ रहा है उसको कहीं ना कहीं तो भी रोकना ज़रूरी है, ऐसा हम लोग मानते हैं. दूसरी बात यह है कि जितने भी अत्याचार हुए उन अत्याचारों को जिस तरह से सरकार ने सीरियसली लेना चाहिए वो सीरियसली दिया नहीं गया है. इस जालना के कांड में पार्टी के कार्यकर्ता जब तक पहुंचे नहीं तब तक पुलिस की कार्रवाई नहीं हुई, ऐसी एक परिस्थिति है. मैं शासन से अपील करता हूं कि घटना कहीं भी हो पुलिस ने तुरंत FIR दर्ज करना चाहिए. अगर पुलिस FIR दर्ज नहीं करती है तो वहाँ के आयोग पर दंड लगना चाहिए और उसकी अगली प्रमोशन जो है वो 5 साल से आगे करना चाहिए. तब जाके कहीं ना कहीं तो भी पुलिस फोर्स में डिसिप्लिन आएगा, ऐसी एक परिस्थिति है. दूसरी बात यह है कि वहाँ पर गांव के कई लोग उपस्थित थे कि जिन्होंने वीडियो बनाया और इसलिए आम जनता को इस अत्याचार का पता चला, लेकिन उस गांव के लोगों ने उस बेचारे को बचाने की कोई कोशिश नहीं की, वो सिर्फ वीडियो का निकालते रहे. मैं ये मांग कर रहा हूँ सरकार से कि उस गांव पर सामूहिक दंड बिठाना चाहिए, क्योंकि आप भी उसमें मुख्य भूमिका भी नहीं है, लेकिन आपकी मुख्य सम्मति है, ये मुझसे ऊपर से दिखाई देता है. जब तक हम लोग ये सामुदायिक दंडों की व्यवस्था नहीं करते तब तक देहात में इस तरह के अत्याचार वहाँ पर चलते रहेंगे. और मैं उम्मीद करता हूँ कि सरकार ऐसे चीज़ों पर अपनी खुद की एक सेंसिटिविटी दिखाएगी और
जरूर उस व्यक्ति को न्याय देगी, ऐसी एक परिस्थिति है। जितने भी ओबीसी के नेता है, चाहे वो छगन भुजबल हो या और कोई हो, किसी ने भी उस गांव को विजिट नहीं की। नांदेड़ और लातूर में भी ऐसी घटना हुई है, वहाँ भी इन्होंने ओबीसी के लोगों पर अत्याचार हुआ, लेकिन विजिट नहीं की है। मैं अभी इनसे अपील करता हूँ कि आप ओबीसी के इलेक्शन के वक्त नेता कहते हो, इलेक्शन होने के बाद भी आप ओबीसी के नेता ही हो, इसलिए उनसे मिल के आइए, यही उनसे उम्मीद करता हूँ। सर, इससे और एक सवाल था। पूना एक कल्चरल सिटी कहा जाता है, पूना को एक एजुकेशनल हब कहा जाता है। उसी पूना में एक बस में बलात्कार होता है और एक हफ्ते पहले बीजेपी के खासदार की लड़की को छेड़ा जाता है। इसके ऊपर आप क्या कहें? देखिए, मैंने जैसे कहा, आप जो बोओगे वही उपज आएगी। आपने नफरत फैलाई है, आपने महिलाओं के बारे में अनाप शनाप बातें कही है, आपने उपभोग की वस्तु है ऐसे महिलाओं को एड्रेस करते हुए कहा, तो आप जो आपने बोया है वही लोग उसका इस्तेमाल कर रहे हैं। तो सरकार ने भी सोचना चाहिए कि भाई हम किस तरह की नफरत, किस तरह की बयान और किस तरह का नज़रिया महिलाओं की ओर देख रहे हैं। उसके ऊपर ही मैं समझता हूँ कि समाज जो है वो इकट्ठा रहेगा और एक शांतिपूर्वक अपनी ज़िंदगी गुजारेगा। अगर उसको हिंसा की ओर अपने ले गए तो वो हिंसा की बनेगा, ऐसी एक परिस्थिति है। पिछले 90 दिन से नागपुर के अधिवेशन से लेकर आज तक जो हो रहा है, धनंजय मुंडे के बारे में कह रहा हूँ कि सुरेश धर जी जो जिस हिसाब से वो स्क्रिप्ट लोगों को बता रहे थे अलग अलग माध्यमों से, वो पूरी स्टोरी उसी हिसाब से फोटो में, अभी जो फोटो अवेलेबल होते हैं वो स्टोरी उसी हिसाब से हो रही थी। क्या सुरेश धर जी को ये फीडिंग किया जा रहा था? वो मुझे पता नहीं, उसमें मैं कुछ कह नहीं सकता। थैंक यू चलो, थैंक यू। सर, महाबोधि विहार बोल तुम। मराठीतून घेणार की कशा? तुम्हाला मित्रांना मराठी हवं असेल तर ते मला हिंदीत देतो। पहले हिंदीत करूया। थैंक यू सर। महाबोधि विहार का आंदोलन चल रहा है, कानूनी तौर पर यह आंदोलन फंसा हुआ है। आप इसके ऊपर कायदे के दृष्टिकोण से क्या सुझाव दे सकते हैं? देखिए, सारनाथ का या बुद्धगया का, बुद्ध से जुड़ी हुई जितनी भी वस्तु है या चीज़ें हैं या विहार है, यूनेस्को ने उसको इंटरनेशनल हेरिटेज करके घोषित किया, वर्ल्ड हेरिटेज हो गया। सवाल ये है कि जब मैं उन कमेटियों में था 1990 से लेकर 1996 तक, तो एक सर्किट बनाने की बात हुई। उन्होंने बुद्धिस्ट सर्किट ऐसा नहीं कहा था। नॉर्दर्न इंडिया में जितने भी धार्मिक स्थल हैं, राजगिरा से लेके सारनाथ, सारनाथ से लेके बुद्धगया, बुद्धगया से लेके लुम्बिनी, लुम्बिनी से लेके इलाहाबाद, इलाहाबाद से लेके प्रयाग, इसका एक सर्किट बनाया गया था जिसको कल्चरल टूरिज्म के नाम से उन्होंने दे दिया। लेकिन विवाद इस बात पे हुआ क्योंकि आधा हिस्सा यूपी में है, आधा हिस्सा बिहार में, इसलिए इसको इम्प्लीमेंट कौन करेगा, बिहार की सरकार या उत्तर प्रदेश की सरकार। हम लोग जो उस कमेटी में थे उनका ये राय थी कि केंद्र सरकार ने अपनी तरफ ये प्रोजेक्ट लेना चाहिए और उसको इम्प्लीमेंट करना चाहिए। मैं ये बात इसलिए बता रहा हूँ कि उस सर्किट का पूरा खर्चा जो है वो वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट काउंसिल जो है वो और यूनेस्को,
ये दोनों कर रही थी। तो इसका मतलब ये है कि ये आपके पास एक राजनीतिक डिप्लोमेसी करने के लिए, रिलीजियस डिप्लोमेसी करने के लिए आपके पास एक मौका मिला, ऐसा मैं मान के चलता हूँ। जो कानून में संशोधन मांगा जा रहा है वो कानून 1949 का, जब ब्रिटिशों का कानून था तब उस वक्त के बनाया हुआ कानून है। अब मैं मान के चलता हूँ कि अगर आपको ये जितनी भी एशियन कंट्रीज है, और जिसमें ताइवान सबसे बड़ा है, जापान सबसे बड़ा है, उसके बाद में अभी जो उभर रहा है वो वियतनाम उभर रहा है, वियतकॉन्ग जो है वो भी अब ऊपर आ रहा है, फिलीपाइंस है वो भी ऊपर आ रहे हैं। तो ये सभी जो नेशंस है, ये या श्रीलंका है, ये बर्मा है, ये सभी जो है एक ज़माने में इनके अगर स्टेटमेंट्स हम लोग देखें भारत आज़ाद होने के बाद, तो उन्होंने कहा कि हमको इस देश में जाने के लिए अब वीज़ा की ज़रूरत नहीं है, हम कभी भी जा सकते हैं और कभी भी आ सकते हैं। और नेहरू ने उसको जवाब ये दिया था कि यू आर मोस्ट वेलकम, इवन इफ़ यू डोंट हैव वीज़ा वी विल इनवाइट यू। और ये जो सेंटिमेंट है, इस सेंटिमेंट को जो है मैं समझता हूँ कि हम लोग ने इनकैश करना चाहिए। पुराना कानून है, पुराना कानून के मुताबिक जो है मैं समझता हूँ कि संशोधन होना ज़रूरी है। और इंटरनेशनल डिप्लोमेसी अगर आपको करनी है तो मैं समझता हूँ कि जितने भी ये बुद्धिस्ट कंट्रीज है उन सरकार से आप कहें कि आप आपका एक नुमाइंदा कमेटी पर भेज दीजिए, ताकि वो मैनेजमेंट जो है, मैनेजमेंट तो यहीं के लोगों की होगी, लेकिन एक हमको रिप्रेजेंटेशन मिला है, एक भावना है, और उस भावना को जो आप एक मौका देके भारत के साथ उनको जोड़ना चाहते हो, तो मैं समझता हूँ ये काफ़ी बड़ा इंटरनेशनल मुद्दा है, डिप्लोमेसी का मुद्दा है कि आपको एक ब्लॉक आपके साथ में हमेशा के लिए आप रख सकते हो। लेकिन हमारे यहाँ जो है वो डिप्लोमेसी की सोच है ही नहीं। जैसे मैं उदाहरण के तौर पर कि गद्दाफी के खिलाफ जब आंदोलन चला था, सुषमा स्वराज जी जो है वो उस वक्त फॉरेन मिनिस्टर थी, हाउस में हम भी उस वक्त थे, तो हमने सुषमा जी से कहा, क्योंकि पुरानी जान पहचान होने की वजह से, तो मैंने कहा आप क्या करोगी, लोगों के साथ रहोगी या गद्दाफी के साथ रहोगी? तो बोले समझ ये है कि किसके साथ रहे। तो मैंने कहा ये असमझ इसलिए है क्योंकि गद्दाफी भी मुसलमान है और वहाँ के लोग भी मुसलमान हैं, और आपकी इंटरनल पॉलिसी जो है वो मुसलमानों के खिलाफ की पॉलिसी है, और इसलिए नेशनल पॉलिसी क्या होनी चाहिए इसकी आपको जानकारी नहीं है, इसलिए आप डिसाइड नहीं कर पाते हो। और आपने देखा होगा कि उस गद्दाफी के इशू पे गवर्नमेंट ऑफ इंडिया का कोई स्टैंड नहीं था, ऐसी एक परिस्थिति है। उसी तरह मैं कहूँगा कि यहाँ भी सरकार जो है उसके पास कोई पॉलिसी नहीं, अभी भी नहीं है। मैं समझता हूँ आप जो है यूएस आपके विरोध गया है, आपकी गोदी मीडिया मोदी की प्रशंसा कर रही है, लेकिन इंटरनेशनल मीडिया जो है मोदी को किस तरह से बेइज्जती किया गया है उसके दौरे दे रही है। ऐसे वक्त में आपके पास ये ब्लॉक आना एक बहुत बड़ी बात है, मैं मान के चलता हूँ। तो यहाँ गवर्नमेंट ऑफ इंडिया जो है डिप्लोमेटिकली एक्ट नहीं कर पा रहा है, यही सबसे बड़ा दुर्भाग्य ऐसा मैं मानता हूँ, क्योंकि ये ब्लॉक भी फाइनेंशियली उतना ही स्ट्रांग है कि जितना यूएस स्ट्रांग है। ये गुत्थी सुलझेगी कैसे? मैंने वही कहा ना कि आपको जो है वो जो पुराना कानून है उस पुराने कानून में आपको संशोधन करना होगा,
संशोधन करते समय एक इंडियन मैनेजमेंट जो दिन की व्यवस्था देखेगा उसके एक प्रावधान करना होगा। और दूसरा, एक डिप्लोमेसी के तौर पर ये सभी देश इमोशनली इन चीज़ों से अटैच्ड है और ये इमोशनली भारत से भी अटैच्ड है। तो इसको फ़ायदा उठाते हुए एक लार्जर बॉडी जो होती है ट्रस्टियों की, उसमें आप उनके प्रतिनिधि उस सरकार से कह देना कि 5 साल की बॉडी होगी, 5 साल के बाद आपको एक प्रतिनिधि वहाँ पर नियुक्त करना होगा और वही उसकी देखभाल करता रहेगा। सिंपल सा सॉल्यूशन है, कोई दिमाग लगाने की बात नहीं है, लेकिन हमारी मानसिकता होनी चाहिए कि हम लोग उस बात को समझें। हिंदी वापरता येईल तुम्हाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।